नमस्कार. सचिन टेक झोन या चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो आहे. आता आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे ग्रामपंचायत संगणक परिचालक जे आहेत त्यांना RDSA म्हणजे जे आपलं ग्रामपंचायत विकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन जे RDSA विभाग आहे त्याची नोंदणी संगणक परिचालक व ग्रामपंचायत अधिकारी यांना कशी करायची ते आपण बघू. सर्वात पहिले ते लिंक तुमच्या सगळ्याकडे प्रोव्हाइड झालेली आहे http://rdsa.cloud/self-register. ती ब्राउझरमध्ये टाकून अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होईल. हा केंद्र चालकाचा आहे. ते केंद्र चालकाचं म्हणजे याच्यामध्ये आपण पहिले केंद्र चालकाचं बघू. आपलं केंद्र चालक म्हणजे VLE हे आपलं इथे सिलेक्ट करायचं. याच्यात तुम्ही तुमचं युजरनेम जे आहे तुम्हाला जे सोपं वाटेल सरळ जे तुम्ही नेहमी यूज करता तेच करायचं आहे. इथं ते युजरनेम टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं इथे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. पूर्ण नाव टाकल्यानंतर वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे. इथे आडनाव टाकायचं आहे आणि इथे जो VLE शब्द याला काढून संगणक परिचालक इथं टाकून घ्यायचं आहे. इथं VLE काढून टाकायचं आणि संगणक परिचालक इथं टाकून घ्यायचं आणि आपला जे रुजू दिनांक आहे 2011चा किंवा कोणाचा 12चा असेल 13चा 14चा तो इथं टाकून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर इथं आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर इथे आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. न चुकता ही संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर इथे आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपली जर ग्रामपंचायत ही क्लस्टर असेल तर क्लस्टरमध्ये टाकायचं आहे. इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल टाकून घ्यायचं आहे. तर क्लस्टर असेल तर क्लस्टर, इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर इथे आपला जिल्हा जो असेल तो निवडून घ्यायचा आहे. जिल्ह्याच्या पुढं जो LGD कोड येतो म्हणजे त्याची एक LGD डिरेक्टरी येते. आपल्या संगणक परिचालक सांगायची गरज नाही LGD कोड कसा काढायचा. तर जिल्ह्याचा इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तर तालुका जो आहे तो निवडून घ्यायचा आहे इथं आणि इथं तालुक्याचं टाकून घ्यायचं आहे. आता सपोज बुलढाण्याचा 472 आहे आणि तालुक्याचं 4698 आहे. तसंच तुमची जी ग्रामपंचायत असेल LGD कोड जो नेहमी आपण वापरतो तो टाकून घ्यायचा आहे जो असेल तो. त्यानंतर तुमचं बँकेचं नाव जे असेल ते बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक असेल किंवा जे असेल ते असेल. बँकेचं नाव टाकून झाल्यावर खाते क्रमांक टाकायचं आहे. IFSC कोड टाकून घ्यायचं आहे तुमचा न चुकता. त्याच्यानंतर अहवाल अधिकारीचं जे नाव आहे म्हणजे आपले ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांचं पदनाम याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ग्रामपंचायत अधिकारी तुमचं ग्रामविकास अधिकारी पण शक्यतो ग्रामपंचायत अधिकारीचे ते टाकून घ्यायचे. त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि इथे आयकॉन म्हणजे मी जी वरील माहिती भरली ती बरोबर आहे आणि त्याची जी गोष्ट मी त्याच्यासाठी जबाबदार असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये न चुकता ही माहिती आपण त्या ठिकाणी भरायची आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर सबमिट केल्या की एक आपल्याला PDF जनरेट होईल. त्या PDFमध्ये आपण जी माहिती भरलेली आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपण जी माहिती भरलेली आहे ना. परत तुम्हाला महत्त्वाचं एकच सांगतो मी की एकदा तुम्ही एका लिंकवरून म्हणजे एका कम्प्युटरवरून अर्ज भरला तर तो अर्ज एकदाच भरला जातो. त्याच्यामुळे न चुकता या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायचा आहे. आणि मग ग्रामसेवक जे आपले ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायत अधिकारी त्यांचा अर्ज भरण्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस आहे. पण एवढं त्याच्यामध्ये जास्त माहिती नाही. युजरनेम आहे, नाव आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे, त्यांचा ईमेल ID आणि खाली जे येतं खाली आपल्याला 2011ची जी आपली लोकसंख्या असेल आपल्या ग्रामपंचायतची ती टाकायची आहे. आता ती तुम्ही क्लस्टरची असेल तर ती तिन्ही मिळून एक टाकू शकता आणि एक स्वतः आपली इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअलची 2011ची जी आहे ती लोकसंख्या त्या ठिकाणी टाकून परत मग या ठिकाणी सबमिट म्हणायचं आहे आणि परत त्याची PDF जनरेट होती. संबंधित PDF आपल्या साहेबाला पाठवून द्यायची आहे. बाकी सोपं याच्यामध्ये काय नाही. आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची जी नोंदणी करायची आहे एका ब्राउझरमध्ये एकच होती. तुमच्या शक्यतर मग आपल्या कम्प्युटरला 2-2, 3-3 ब्राउझर असतात. तर एका ब्राउझरमध्ये एकच नोंदणी होती. तर दुसरा ब्राउझर काढायचं, दुसऱ्या ब्राउझरमधून ती नोंदणी करून घ्यायची. आपल्याला 2च नोंदणी करायच्या आहेत. आणि शक्यतर आपलं सबमिट फॉर्म झाल्यावर आपण लॉग इन करून पाहिजे. मग लॉग इन सध्या होणार नाही. आपली लॉग इन झाल्यानंतर
आपलं सत्यापन, आपलं व्हेरिफिकेशन जेव्हा वरतून होईल त्यावेळेसच आपला ते लॉग इन होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. थँक्यू.